कसं आहे ना, जितका वेळ नवरा काम करतो, मुलं काम करतात, तितकाच वेळ मी पण काम करते. पण एक होममेकर म्हणून माझ्यावरती अजून काही जिम्मेदाऱ्या असतात. त्या म्हणजे मुलांचं टिफिन आहे, त्यानंतर नवऱ्याचा नाश्ता पाणी आहे, सगळं काही बघायचं. त्यानंतर मग स्वतःचा वेळ द्यायचा. तर असं करत असताना ना, काही वेळेला असं वाटतं की आपण एवढं एक्स्ट्रा करतो ते आपल्या मुलांसाठी, पण आपली मुलं आपल्यासाठी एक्स्ट्रा काय काय करतात त्याचा आपण कधी हिशोबच ठेवत नाही का? तर चला ठीक आहे. माझ्यासारखं असंच करणाऱ्या खूप साऱ्या माझ्या ताई आहेत. कदाचित त्यातपैकी काही जण माझा ब्लॉग पण पाहतच असतील. तर सकाळी 9 पर्यंतचं काम झालं आणि त्यानंतर क्लासला सुरुवात. तर आता माझ्या मुलांबरोबरच या मुलांची जिम्मेदारीसुद्धा माझ्यावर असते आणि त्यात आज मस्त एकदम वाढदिवस होता याचा. त्यासाठी ना त्याने आता चॉकलेट्स वगैरे आणलेले आहेत. तर म्हटलं चला सेलिब्रेट करूया आणि सगळ्यांना चॉकलेट द्यायला लावूया. बड्डे म्हटल्यानंतर ना मुलांचा एवढा खास दिवस असतो का नाही. आणि मुलं ना कधीही बघा सांगत असतात, लहान मुलं स्पेशली, की माझा रविवारी बड्डे येणार आहे किंवा माझा उद्या बड्डे असणार आहे आणि खास त्यांना टीचर आपल्या बड्डेला यावी असं सगळ्यांनाच वाटत असतं. ते झाल्यानंतर आता इथे अजून एक काम, ते म्हणजे नम्रताचे शूज धुवायचे होते. ते कशाप्रकारे धुतले आणि मी त्यांना ड्राय कसं केलं त्याचा वेगळा ब्लॉग केलेला आहे. हे तर काय सांगायलाच नको, असे प्रकार आमच्याकडे होत असतात.